मित्रांनो नमस्कार. हा माझा कारल्याचा प्लॉट आहे आणि कारली पिकावर तुम्ही पहिली कोणती फवारणी करू शकता याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे. त्याच्यामुळं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघू शकता, हा माझा 20 दिवसाचा कारल्याचा प्लॉट आहे आणि याच्यावर मी फवारणी करणार आहे. त्याची तुम्हाला माहिती देतो. आपला भाजीपाला पीक हे स्टार्टिंगच्या अवस्थेत लहान असते आणि त्याच्यावर तुम्ही त्याच्या अवस्थेप्रमाणे औषधाची फवारणी केली पाहिजे. तुम्ही मार्केटमधून कोणती पण औषधं आणून फवारणी केली तर तुम्हाला त्या कीटकांवर रिझल्ट भेटेल, परंतु तुमच्या रोपाला त्याच्यापासून त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही रोपाच्या वयानुसार औषधांचा वापर करणे फार गरजेचे असते. त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती माहिती देतो. तुम्ही जर तशा प्रकारे जर फवारणी केली नाही तर त्या औषधानं तुमच्या रोपांची पानं ही कडक होऊ शकतात आणि तुमची रोपं ही पिवळी पडू शकतात आणि रोपांची वाढ ही खुंटू शकते. त्याच्यामुळं रोपं ही ट्रेसमध्ये जातात आणि म्हणून मी या व्हिडिओमध्ये जी माहिती देतो त्या पद्धतीने 15 ते 20 वयाच्या रोपांना औषधाचा वापर करा. तुम्हाला 100% फायदा होईल. मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, हे रोगर आहे आणि याचं आत्ता मार्केटिंग FMC कंपनी करते. पूर्वी हे टाटा कंपनीचं होतं, त्याच्यानंतर ते केमिनोवा कंपनीने मार्केटिंग करायला घेतलं होतं. तर याच्यामध्ये 30% डायमोथोएट हा घटक आहे आणि हे पहिल्या फवारणीसाठी फार महत्त्वाचं औषध काम करतं आहे. त्याच्यामुळं या औषधाची फवारणी तुम्ही पहिल्या फवारणीसाठी वापर करा. याच्यामध्ये डायमोथोएट हा 30% घटक आहे आणि हा एवढा जबरदस्त घटक आहे का हा जगामध्ये घटक चालतो आणि हे फार पूर्वीपासून जुनं औषध आहे आणि आज पण ते मार्केटमध्ये नाव कमवून आहे. तर तुम्ही या औषधाची फवारणी करण्यासाठी 15 लिटर पाण्यासाठी 30 ml औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे आणि हे औषध तुम्हाला सांगतो याच्यामध्ये भरपूर गुणधर्म आहेत. या औषधाची फवारणी केल्यानंतर तुमच्या पानांना हिरवल येते. हे टॉनिकप्रमाणेसारखा इफेक्ट आपल्या रोपांवर दाखवते. तुमची पानं ही एकदम अशी सरळ होतात आणि पानांना चमक येते. त्याच्यानंतर हे मावा याच्यावर नियंत्रण करते. त्याच्यानंतर हे तुडतुड्यांवर नियंत्रण आणते. त्याच्यानंतर ही पांढरी माशीलासुद्धा कंट्रोल करते, थ्रिप्सला कंट्रोल करते. त्याच्यानंतर किडीवरसुद्धा याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे आणि 15 दिवसाच्या फवारणीमध्ये 15 ते 20 दिवसाच्या रोपांच्या फवारणीमध्ये याचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतात. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये मी ज्या औषधांचे अनुभव घेतो आणि स्वतः मी माझ्या पिकामध्ये ज्यांचा वापर करतो अशीच माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि माझी ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. मी तुम्हाला अशीच नवनवीन माहिती माझ्या चॅनलमध्ये घेऊन येत असतो. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.